स्वतःच कांदा महिन्यावर जमीन नाहीच अनुदान भेटलं. 100 गोणीचा कांदा होता ऐकलेला आणि काय नाही 3 पावत्या केल्या का त्यांचे पैसे मिळले. म्हणजे खोटं करीन त्याचं साधून जातं. त्याच साधत आहे, खऱ्याचं साधत नाही. आता सरकारने हा विचार म्हणजे हे बेसिक पॉइंट येतं की तुमचे जे प्रशासनिक काम पाहणारे लोक आहेत त्या लोकांनी जर व्यवस्थित काम केलं तर शेतकऱ्यांवर ही समस्या येणार नाही. नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोयच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी आपण पाहतो की सगळ्यांचं पोट भरण्यासाठी आपल्या शेतकऱ्याची गरज असते, पण ज्यावेळेस शेतकरीच मरत असतो त्यावेळेस या देशातला ना मीडिया त्याच्याकडे लक्ष देतोय ना सरकार त्याच्याकडे लक्ष देतोय. आज आपण कांद्याच्या शेतामध्ये आहोत. कांद्याचा जर आपण यावर्षी विचार केला तर शेतकऱ्याचा कांदा 7-8 रुपयाच्या आसपास चाललाय आणि त्या 7-8 रुपयामध्ये काहीच होत नाही. 7 आणि 8 रुपये 10,000 रुपये कुरकुऱ्याच्या पुढेच्या किमती झाल्यात सध्या. आणि हा शेतकरी 50-60 हजार रुपये या शेतासाठी खर्च करतोय. सुरुवातीला कर्ज काढून त्याच्यामध्ये खर्च करतो आणि शेवटी ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल बाजारात जायचा असतो त्यावेळेस त्याच्या भावाचा कधीच कोणी विचार करत नाही. ना कोणी सरकारमधले लोक त्याच्यावर बोलताना दिसतात आपल्याला, ना मीडिया त्याच्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतंय. आणि ही जी सत्य परिस्थिती आहे शेतकऱ्याची, जी ग्राउंड रियालिटी आहे, ही कोणी काय दाखवायला तयार नाही. आता आपण या कांद्याच्या शेतामध्ये आहोत. कांद्याच्या शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्यांना काही फायदा झालाय का, ते पीक घेऊन पस्तवण्याशिवाय दुसरं काही त्यांना भेटलंय का, हे आपलं त्यांना विचारायचंय. नमस्कार. नमस्कार. ही कांद्याची जी आता तुम्ही ही लागवड केलेली आहे याच्यामध्ये आतापर्यंत किती अंदाजे खर्च आला असेल? 25,000 पोथाला आला. 25,000 पर्यंत खर्च आला. किती क्षेत्र आहे? पाऊण एकर. पाऊण एकरला 25,000. आणि आता शेवट निघेपर्यंत आणखी किती खर्च होण्याच्यात? आता खर्च समजा रोजन तरी बाहेर कापणी केली तर 7,000 भावताला की खर्च होईल. आणखी 7,000च्या आसपास. म्हणजे 25 आणि 7 32,000 झाले. 32,000. पाऊण एकरला 32,000. म्हणजे सरासरी आपण विचार केला तर 50,000 तर खर्च एकरी होतोय. आता ह्या वर्षी किती एकरी उत्पन्न किती निघत आहे? समजा रोग वगैरे ह्या गोष्टी या वर्षी खूपच होत्या. ह्या वर्षी उत्पन्न कमी निघून एकरीतून 20,000 रुपये होती. अर्धा एकर 10च्या पुढे 10,000 15,000 होत नाही. 20,000 झालं तर 5,000 तर काय गोण्यालाच जाते, भाडं गोण्या. ह्या वर्षी आणखी एक गोष्ट, ह्या वर्षी आणखी एक गोष्ट, आणि ही किती लज्जास्पद गोष्ट, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. कांद्याचे जे तुमचं बारदान आहे, जे गोणे आहेत, त्याची किंमत प्रत्येक बाजाराला 1 रुपया 2 रुपये वाढत चालली. आणि जशी कांद्याच्या गोण्याची किंमत वाढन तशीच कांद्याची किंमत मात्र शेतकऱ्याच्या कमी होत जाऊन 25-20 पासून आता 7-8 रुपयापर्यंत आलंय. म्हणजे हे उलट गणित झालंय. उलट आता मला 10 वर्षापूर्वी 150 रुपयाला गोणी होती, तर आज 2,000 खताची झाली. 100 बाय मंजूर होता, आता 400 रुपये घेते. 4 पट. त्यावेळेस 10 एकत होता कांदा, आज 10, 7, 8, 9 पर्यंत चालतो. सरकार तर म्हणत होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न आपला डबल करायचंय 2024 पर्यंत. त्याच्यात असं काय झालं? कशाच मुदल होऊन माघारी येते चोरावानी. आज कांदा काढायला त्या माणसाला त्याचा पग वाटाणा माणसाला उन्हाने नकोशी होते. भावच नाही त्याला हुरूप कसं जाय. अंगोच गोष्टी यायला लागल्या वर्षी. शेवटची तरी बी एकरी कांद्यात किती तोटा आहे शेतकऱ्यांना? एकरी म्हणलं तरी 70-80 1 लाख तर कांच्याचे वरचे समजा खर्च जाऊन लाखभर रुपये होत असत दरवर्षी. 20 रुपये भाव असलो, पण यंदा काय मुदलच आहे. कष्ट गेला शेतकऱ्याचं, फक्त काय रोजंदार वेळेचं निघत आहे तेवढून भाडं, दुसरं काही नाही. त्या वर्षी शेतकरी पुन्हा कर्जात डोबण्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यात झाली. आता हे जर कांदा पीक आपण सोडलं तर आपल्या एरियामध्ये दुसरं असं एखादं पीक आहे का की त्याला ऑप्शन म्हणून आपण ते पीक घेऊ शकतो, त्याच्यात परवडत आहे? नाही, कोणतंच नाही. सोयाबीनला नाही निघत आहे त्यावर 6,000 रुपये भाव हमी, आणि निघलं की यांच्या मेल बंद आणि चालला 4,000 व्यापार कमा. तर याच्यावर कधी समजा आपले नेते बिते येतं कुणी असे शेतकऱ्यासाठी उभं राहताना दिसतात का? फक्त इलेक्शन टायमाला सरी दिसते. इलेक्शन संपले की गायब. गायब. मग कुठलं कोणी बोलत नाही. आता हे शेतकरी विचार करतात का की असं मतदान करताना आपल्या खताचे भाव एवढे वाढत चालले, तर हे नवनवीन रोग यायला लागलेत पिकावर, त्याचे फवारण्याचे ते पुन्हा खर्च वाढत चाललाय. आणि दुसरीकडे आपण जर विचार केला तर ज्या सुविधा होत्या सरकारी दवाखान्यात आपल्याला जावं वाटत नाही, तिथं उपचार चांगला भेटन का नाही सांगता येत नाही. सरकारच्या पुन्हा शाळा चांगल्या नाही राहिल्या. सरकारच्या कुठं काही जर करायला गेलं तर फुकट काम होतंय असं वाटतं, कुठंच होत नाही. आणि मग हे सगळं वशिलेवरच चालतंय, सगळं वशिलेवर. आणि ह्या गोष्टी मनात धरून शेतकरी मतदान का नाही करीत? मतदानाचं आम्हाला दाखवते असे आमक करू तमक करू, काही नाही. मागल्या मोर्चा एक करून टाकतात, काही नाही. फक्त निवडून येऊपर्यंतच पाहतात.
मग कोणी पाहत खोटे नाही. आश्वासन काही पण हा. द्यायचे विरोध ते होणार, झाले. भांडणं करणार, काही करणार, निवडून आले की एका ताटात जेवणार. हा, आणि म्हणजे इकडे फक्त चुत्ते कोणी शेतकरी त्यांचे संघटक कधीच होणार नाही. शेतकरी जण फक्त शेतकरी आहे आणि त्याच्यावर सरेल जग जगत आहे. शेतकऱ्यांना माल नाही पिकेला तर हे काय खाणार आहे? काय करणार आहे तर पैसे तर खाणार नाहीत ना. पण त्या शेतकऱ्याच्या मालाला आता जर भाव नाही भेटला तर शेतकऱ्याच्या अशा संघटना वगैरे त्याच्याशी तुम्ही असे जोडलेले असतात का की शेतकरी संघटना तुमच्यासाठी लढते त्याच्याबरोबर तुमचं काहीतरी काय लढायला या कामाला देते थोडंफार एकूण तिकून करतात, पण शेतकऱ्याचा हमी भाव असले सुखी तर पोटाला तर खाईन ना. याच्यामध्ये एक असं आहे की हे ऊसाचे शेतकरी येतं त्या शेतकऱ्यांचा जर भाव पडला त्यांची संघटना असते ते लगेच संघटना रस्त्यावर उतरणार आणि आम्हाला भाव वाढून द्या अशी मागणी करणार. त्याच्यावर काय कधी कधी काय होतं की त्यांना त्याचा फायदा पण होतो. तसं हे जे कांद्याचे शेतकरी आहेत किंवा इकडं आपले जे पहाडपट्टी आपण म्हणतो पहाडपट्टीतल्या शेतकऱ्यांमध्ये असं संघटना वगैरे काही आहे का? शेतकऱ्याचं पुढंच काही होत नाही आणि खरं चलत नाही. मध्ये अनुदान मिळलं ते खरेला माझच होतं स्वतःच. कांदा महिन्यावर जमीन नाहीच अनुदान भेटलं. 100 गोणीचा कांदा होता ऐकलेला आणि काय नाही 3 पावत्या केल्या का त्यांचे पैसे मिळले. म्हणजे खोटं करीन त्याचं साधून जातं. त्याच साधत आहे, खऱ्याचं साधत नाही. आता सरकारने हा विचार म्हणजे हे बेसिक पॉइंट येतं की तुमचे जे प्रशासनिक काम पाहणारे लोक आहेत त्या लोकांनी जर व्यवस्थित काम केलं तर शेतकऱ्यांवर ही समस्या येणार नाही. आता जर अशा परिस्थितीमध्ये जे उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित होतं त्याच्यावर त्याच्या लेकरांचं शिक्षण चालणार असतंय, वर्षभर पुन्हा शेतकऱ्याचं 2दाच उत्पन्न निघतं 2दा आणि ते वर्षभर आपली उपजीविका भागवायची असते त्याच्यावर सगळ्या गोष्टी. तुमच्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढत चालले पण शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव नाही. आणि आपण जर आपल्या देशामध्ये पाहिलं तर 60% आसपास लोकसंख्या सरळ शेतीवर अवलंबून आहे. एवढ्या लोकांचा विचार न करता हे जे आता 2000 रुपये तुम्हाला 4 महिन्याला देतात आणि इकडे तुमच्या खताचे भाव मात्र गोणी मागे किती वाढले 700-800चे गोणी आता 2-2.5 हजारापर्यंत गेली. म्हणजे एका गोणीतच तुमच्या जवळपास त्याच्यातले 2000 वापस झाले फिनिश झाले आणि ते 10 गोण्या टाकले तर त्याचे फेरी राहिले वर. हा, आणि वरून तुमच्या पिकाला भाव नाही. हा, मग हे 2000 परवडत येत नाही पण त्याला ते म्हणणार नाही शेतकऱ्याला कोणी. असं शेतकऱ्याचं कसं आहे तिथे गेले की मालक दुसरीच आहेत त्याचा पिकून तरी काय आडतीवर जर नेला आणि तुम्हाला जर वाटलं की यांनी माझा कांदा ज्या भावात घेतलाय तो भाव काही योग्य नाही तर तुम्हाला काही पर्याय आहे का तिथं सांगायला? पर्याय काय आणि ते ऐकून घेत नाहीत. एकणाऱ्याच्या तोंडाकडे बोलते ते एकणाऱ्याला कमिशन देते. आपला विचार करीत नाही. 1 गोणीच्या जागा 2 गोण्या फोडते. बारकी असेल तीच फोडणार, खराब असेल तीच लावणार, त्याच्यावर भाव करणार. त्याच्यावरच बाकीच्या काय गोण्या असतील त्यांना नाही. म्हणजे ही एकमेव पहिला व्यक्ती असेल शेतकरी अख्ख्या जगामध्ये की त्याच्या मालाचा भाव तो स्वतः नाही ठरवू शकत. तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तो आपला जस काय चोर आहे असा साईडला उभा राहतो आणि तुम्ही त्यांच्या मालाचा वाटेल तो भाव करायचा. ही सिस्टम कुठेतरी बंद झाली पाहिजे. याला जे आपलं MSP असतं मिनिमम सपोर्ट प्राइस, कमीत कमी किंमत एखाद्या मालाची शासनाने ठरवायला पाहिजे. हा कांदा आहे कमीत कमी शासनाने ठरवायला पाहिजे की 20 रुपयाच्या आत विकणार नाही म्हणजे शेतकरी याच्यामध्ये मरणार नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी शासनाने एवढं तरी करावं. हीच एका या मनसैनिकाची एका महाराष्ट्र सैनिकाची PD बोलतोयची हाक आहे आणि ही हाक तुम्ही प्रत्येक जो अधिकारी असेल, जे मंत्री असतील, जो कृषी मंत्री आहे, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. एवढा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. म्हणजे ज्यावेळेस जनतेसाठी मीडिया उपलब्ध राहिलेली नाही त्या काळामध्ये काम करणं खूप कठीण असतं आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये मदत केली नाही तर तुमच्यासाठी पुन्हा कोणी बोलत नाहीत. मी तुमच्यासाठी बोलतोय त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि शेतकऱ्यांना मदत होईल. यासाठी थोडीशी तुमच्या पद्धतीने हे प्रश्न मांडा. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.